श्री स्वामी समर्थ. गरिबीकडून श्रीमंतीकडे जाण्याचा स्वामींचा मार्ग. स्वामी सांगतात, या जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक ते जे आयुष्यभर परिस्थितीला दोष देतात आणि दुसरे ते जे परिस्थिती बदलून दाखवतात. तुम्ही कोण आहात? आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे तुमच्या मनात कुठेतरी बदलण्याची इच्छा आहे. कदाचित तुम्ही खूप मेहनत करत आहात, पण तरीही पैसे टिकत नाहीत. कदाचित नशीब तुमच्या बाजूने नाही असं वाटत असेल. कदाचित तुम्ही थकला आहात. पण स्वामी सांगतात, थकलेला माणूस हरलेला नसतो, ते फक्त जिंकण्याच्या थोड्या जवळ असतो. भक्त हो, हा स्वामी संदेश तयार करणं मी फक्त एक माध्यम आहे. कारण स्वामींच्या आज्ञेशिवाय आणि कृपेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे मी एक माध्यम आहे. म्हणून व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक कोणाच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतो. स्वामी सांगतात, गरिबी ही फक्त पैशाची नसते, ती विचारांची असते. होय, जर तुमच्या मनात नेहमी भीती असेल, जर तुम्ही सतत म्हणत असाल माझं काही होणार नाही, तर तुमचं आयुष्य तिथेच थांबतं. कारण शब्द, विचार आणि भावना हेच तुमचं भविष्य तयार करतात. जर तुम्हाला वाटतं की विचार बदलण्याने आयुष्य बदलू शकतं, तर कमेंट करा, मी बदलणार. बाळा, एका गावात एक माणूस राहत होता. तो रोज 10-12 तास मेहनत करायचा, पण तरीही त्याच्याकडे पैसे टिकत नव्हते. तो देवाकडे प्रार्थना करायचा, देवा मला श्रीमंत कर. वर्षानुवर्ष गेली, काहीच बदल नाही. एक दिवस त्याला एक संत भेटले. संतांनी विचारलं, तू रोज काय विचार करतोस? तो म्हणाला, मी गरीब आहे, माझं नशीब खराब आहे. संत हसले आणि म्हणाले, तू रोज जे बोलतोस तेच तुझ्या आयुष्यात घडतं. त्या दिवशी त्याचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. स्वामी सांगतात, जर तुम्हाला खरंच श्रीमंती हवी असेल तर या 3 शत्रूंना ओळखा. भीती, आळस आणि नकारात्मक विचार. भीती म्हणते तू करू शकत नाहीस. आळस म्हणतो उद्या करू. नकारात्मक विचार म्हणतात काही फायदा नाही. पण स्वामी सांगतात, हे तिन्ही खोटं बोलतात. जर तुम्ही या तिन्ही गोष्टींवर मात करणार असाल तर कमेंट करा, मी तयार आहे. स्वामी सांगतात, या सवयींमुळे तुम्ही श्रीमंत बनता. त्या सवयी ऐका. सकाळी लवकर उठा. सकारात्मक विचार करा. रोज काहीतरी नवीन शिका. वेळेचा आदर करा. कधीही हार मानू नका. लक्षात ठेवा, यश एका दिवसात मिळत नाही, पण रोज केलेल्या छोट्या सवयींनी तयार होतं. बाळांनो, या चुका ज्या तुम्हाला गरीब ठेवतात त्या ऐका. सतत तक्रार करणे, दुसऱ्याला दोष देणे, आळशीपणा, भीतीमुळे निर्णय न घेणे, स्वतःवर
विश्वास नसणे या चुकांच्यामुळे तुम्ही गरीब होता. जर तुम्ही या चुकांपासून दूर राहणार असाल तर आता चॅनेलला लाईक करा. स्वामी सांगतात, फक्त प्रार्थना करून काही मिळत नाही, कृती केल्याशिवाय काही बदलत नाही. देव तुमच्या सोबत आहे, पण चालायचं तुम्हालाच लागेल. बाळा, एका बियाण्याची कल्पना करा. ते जमिनीत टाकलं आणि दुसऱ्या दिवशी खोदून पाहिलं, झाड झालं का? होईल का नाही? कारण प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. काही दिवसांनी त्या बियाण्याचं झाड तयार होईल. जर तुम्ही धीर धरायला तयार असाल तर कमेंट करा, मी थांबणार नाही. बाळांनो, सकाळ लवकर उठा, देवाचं नाव घ्या, स्वतःला पॉझिटिव्ह शब्द बोला, तुमची मेहनत करा, वेळ वाया घालवू नका आणि रात्री स्वतःला विचारा, आज मी काय शिकलो. भक्त हो, स्वामी सांगतात, श्रीमंती आधी मनात तयार होते आणि नंतर आयुष्यात दिसते. म्हणून स्वतःला यशस्वी म्हणून पहा, स्वतःला श्रीमंत म्हणून कल्पना करा. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही मोठं काहीतरी करणार आहात तर कमेंट करा, मी यशस्वी होणार. बाळांनो, कोण काय म्हणतं याचा विचार करू नका. लोक हसतील, टीका करतील, पण स्वामी सांगतात, जग नेहमी त्यांच्यावर हसतं जे काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न करतात. पण शेवटी तेच लोक इतिहास घडवतात. जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब करा. कारण कदाचित तुमचा एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. भक्त हो, स्वामी तुमच्या सोबत आहेत. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. भक्त हो, तुमचा जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. कारण स्वामींच्या आज्ञेशिवाय आणि इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ.